जाणता देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणून अंतर वर्ततसे देव निराळा देव निराळा देव निराळा देव निराळा अलिप्त विठळा तुका म्हणी देव चतुर जाणून अंतर वर्ततसे विठ्ठल प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची असुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगे आता दंडवत महायोग पीठे तटी भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्र समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाकारू दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठला 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 देव जाणता देव जाणता देव जाणता देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणून अंतर वर्ततसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबारा यांचा अत्यंत महत्वाचा बहुतेकांच्या परिचित असणारा ओळखीचा असणारा साधा आणि सोपा केवळ 3 चरणाचा पण
त्या भगवंताचं वर्णन करणारा, देव कसा आहे हे सांगणारा अभंग आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या 6व्या दिवसाच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठाला गोड असं या वडारवाडी श्री क्षेत्र तुळजापूर मध्ये नियोजन आपण केलेलं आहे. थोड्यात आहेत पण गोड आहेत असं म्हणायला हरकत नाही. माझं तर नेहमी असं असतं, गर्दी कमी असली तरी चालेल पण त्यात दर्दी असणं फार गरजेचं आहे. घेतलेली आहे त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आपल्या सर्वांच मनापासून ऋण व्यक्त करते. त्यांचा नामोल्लेख आपण शेवटी करणारच आहोत, पण तरी सुद्धा अभंग तुकोबाराय आजच्या या अभंगामध्ये त्या देवाचं वर्णन करतात. महाराज नीट लक्षपूर्वक ऐका. ज्याचं वर्णन करायचंय तो अधिकारी लागतो आणि ज्याने वर्णन करायचंय तो सुद्धा अधिकारी लागतो. ज्या अर्थी तुकोबाराय देवाचं वर्णन करतात त्या अर्थी तुकोबारायांचा अधिकार खूप मोठा आहे. एकतर वर्णन करण्याकरता अधिकार पाहिजे, स्तुती करायची असेल तरी अधिकार पाहिजे, एखाद्याला उपदेश करायचा असेल तरी अधिकार पाहिजे, एखाद्याला प्रश्न विचारायचा असेल तरी अधिकार पाहिजे, आणि एखाद्याची निंदा करायची असेल तरी काय पाहिजे बाबा? अधिकाराशिवाय निंदा सुद्धा करता येत नाही बरं का. अधिकाराशिवाय कुणाच्या विषयी बोलता सुद्धा येत नाही. अधिकाराशिवाय वर्णनही करता येत नाही. ज्या अर्थी तुकोबाराय भगवंताचं वर्णन करतात त्या अर्थी वारकरी संप्रदायामध्ये तुकोबारायांचा अधिकार खूप मोठा आहे. एक सांगू, तुकोबारायांचा अधिकार मी जर सांगायला गेली तर माझं आयुष्य संपून गेलं तरी तुकोबाराय सांगून होणार नाही, आणि ऐकता ऐकता तुमच्या सर्वांचं आयुष्य संपून गेलं तरी तुकोबाराय ऐकून होणार नाही. काय आहे तुकोबाराय ऐका. वैराग्याचा पुतळा, प्रेमाचा मळा, दयेचा जिव्हाळा आणि चैतन्याची चितकळा श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय महाराज. काय होतं आमच्या तुकोबारायकडे? हे गायक वादक कीर्तनकार तुमच्या आमच्या घरात जे आहे ना ते आमच्या तुकोबारायच्या घरात नव्हतं महाराज. होतं ते कसं होतं ऐका. हो ऐका. काय होतं तुकोबारायकडे? घरात नाही धान. ऐकताय तुम्ही सगळे? घरात नाही धान, पोटात नाही आण, गावात नाही मान, पण चित्तात मात्र समाधान श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय. काय होतं मौली तुकोबारायकडे? जे होतं ते कसं होतं ऐका ना. मोडकी खाट, ऐकताय ना? मोडकी खाट, गळका माठ, गळक ताट, पण शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांचा परमार्थाचा थाट श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय. इतके अधिकारी तुकोबाराय, इतके अधिकारी. केवढा मोठा अधिकारी सांगू तुम्हाला सर्वांना. व्यवस्थित ऐका. पहिल्या दिवशीपासून कोण कोण कीर्तनला येते जरा बोट वरती करा बघू. क्या बात आहे. तुम्ही सगळे पहिल्या दिवशीपासून येता? बरं करा खाली हात. ऐका. पहिल्या दिवशी आले होते ना तुम्ही? मग मला सांगा पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने कोणता अभंग घेतला होता? गेलं का डोक्यावर? बरं जाऊ दे, टेन्शन घेऊ नका. दुसऱ्या दिवशी कोणता घेतला होता? नाही माहिती. तिसऱ्या दिवशी कोणता अभंग घेतला होता? तिसऱ्या दिवशी का? क्या बात आहे. आजी करता एकदा जोरदार टाळी वाजवू नको. लक्षात राहिलं बिचाऱ्या आजीच्या. हा. चौथ्या दिवशी कोणता घेतला होता? बरं पाचव्या दिवशी म्हणजे काल काल नाही माहिती? ऐका. गोपीचंदन टिळा तो होता का? ताई साहेबांकरता एकदा जोरदार टाळी. बरं आज कोणता अभंग आहे? टाळकरी सोडून. एक सांगू तुम्हाला. समजा आजचा अभंग तुमच्या लक्षात नाही राहिला, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ऐका. समजा बाबा आजचा अभंग लक्षात नाही राहिला आणि तुम्ही नुसतं जरी म्हटले ना तुकाराम महाराजांचा घेतला होता, नुसतं तुमच्या मुखाला माझ्या तुकोबारायचं नाव जरी आलं ना तरी यम सुद्धा तुकाराम तुकाराम
क्या बात है, वा वा. ज्यांनी भजन केलं ना त्यांना धन्यवाद बर का. मी तर म्हणते दादा महाराज रोज कीर्तनामध्ये 5 मिनिटं लाईट गेली पाहिजे हो. खरंच मनापासून भजन होतो, मनापासून होतं. माऊली बिना लाईटीचा पखावज वाजवणं म्हणजे खऱ्या अर्थी ही सेवा आहे. बिना लाईटीचं भजन करणं खरंच सेवा. म्हणजे लाईटीत असताना भजन करतो ती सेवाच आहे, पण कुठलीही यंत्रणा यूज न करता भजन करणं ही खरी सेवा आहे. आणि म्हणून ही खूप मोठी सेवा आहे. तुमच्या जेवढ्यांकडनं भजन झालं ना त्यांना कोटी कोटी धन्यवाद. हे पोरं बडबड करायची नाही तर अजिबात बसू देणार नाही कीर्तनामध्ये. चला मांडी घाला. काही कळतं का तुम्हाला? ऐकणाऱ्यांना ऐकू देत नाही. हे मांडी घाल रे. लई चाडबंग पोर आहे तुमच्याकडचे. अधिकार मी तुम्हाला सांगत होते. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, यम सुद्धा कापतो. इतकं माझ्या तुकोबरायच्या नामात सामर्थ्य हो. आणि त्या तुकोबरायांचा अभंग आहे. दादा ऐका, जे आम्हाला संतांनी दिलेत ना ती या जगात कोणी देऊ शकत नाही, अजिबात नाही. कारण सांगते ऐका, सरकारने दिलेलं पुरत नाही. पुरलंय का आजपर्यंत? बाबा तुमचं जाऊ द्या, महिला मंडळ बोला. पुरलंय का? आज जरी तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी असल्या तरी पुढच्या पंचवार्षिकला सावत्र होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे सरकार त्यांचं निवडून आलं तर राहू शक्य, नाही आलं तर मग तुम्ही पहा ना बाबा, निवडणुका जवळ आल्या की रस्त्यातले खड्डे बुजवतात. याचा आवाज क्लिअर करावा दादा. आणि एकदा क्लिअर केला ना ऐका, निवडणुका जवळ आल्या की रस्त्यातले खड्डे बुजवतात. आणि एकदा निवडून आले की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, काही घेणं देणं नाही. रेशनने मिळालेला तांदूळ आयुष्यभर पुरतो का माऊली? अजिबात नाही. म्हणून सरकारने दिलेलं पुरत नाही, माय बापाने दिलेलं उरत नाही, समुद्र कुणाला भरत नाही, सत्य कुणाला डरत नाही, जीव परमार्थ करत नाही. आणि एवढं सांगूनही तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय शिरतं आमच्या डोक्यात? माणसं आमच्याकडे येतात, ताई 40 वर्ष पठ्ठ्याने गायन केलं बरं का, 40 वर्ष पठ्ठ्यानं गायन केलं आणि एकमेकाच्या पाया पडायला अपमान वाटत असेल ना तर तुमच्या परमार्थाला शून्य मात्र किंमत आहे दादा. कारण पाया पडे जन एकमेका. पंढरीच्या लोका नाही अभिमान. इथे बाई आहेत की माणूस आहेत पाहायचं नाही, पण एकमेकाच्या पाया पडल्याशिवाय राहायचं नाही. जर 40 वर्ष टाळ वाजवला आणि तुमच्यातला अहंकार गेला नाही तर त्या टाळ वाजवण्याला अर्थ नाहीत माऊली. ऐका, 40 वर्ष परमार्थ केला आणि एकमेकाची निंदा करणं सोडलं नाही, त्याला काय अर्थ आहे? 40 वर्ष वारी केली आणि एकमेकाविषयीचं कपट मनातलं गेलं नाही, त्याला काय अर्थ आहे? हे बघा, इतर कीर्तनकार तुम्हाला वेगळं सांगतात, मी वेगळं जरा सांगते. मी उलट्या प्रवाहाने वाहणारी बाई आहे. अनेक कीर्तनकार तुम्हाला सांगतील कीर्तन खूप ऐका, प्रवचन खूप ऐका, कथा खूप. मी जरा उलट बोलते महाराज. मी लोकांना सांगते कीर्तन कमी ऐका, प्रवचन कमी ऐका, कथा कमी ऐका, पण आचरणात काय आणतोय याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या. 5 वर्ष सप्ताह झाला ना, 5 वर्षामध्ये आम्हाला माळ घालावी वाटतेत का? आणि घालावी वाटत असेल तर आमच्या कीर्तनाचा फायदा आहे हो. नाहीतर नुसतं इथंच ऐकायचं आणि इथंच सोडायचं, त्याला काय अर्थ आहे? म्हणून संतांनी जे दिलंय ते या जगात कोणी देऊ शकत नाही. कारण सांगते ऐका, जगावं कसं मायबाप शिकवतात. ऐकताय ना तुम्ही सगळे? जगावं कसं मायबाप शिकवतात, रडावं कसं अनुभव शिकवतात, कष्ट किती करायचे
परिस्थिती शिकवते. त्रास किती द्यायचा नातेवाईक शिकवतात. पण दुःखावरही मात कशी करायची ते आमचे संत शिकवतात. जीवनात किती दुःख येऊ द्या, किती दुःख येऊ द्या, संतांच्या संगतीत जा, सगळे दुःख नाहीसे झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत जे देतात ते मायबाप देत नाही, संत जे देतात ते सरकार देत नाही, संत जे देतात ते या जगात कोणी देऊ शकत नाही. कारण मायबाप देहदान करतात, देव जीवदान करतो आणि संत कृपादान करतात. कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती. कल्पाती ही सरेणा, कल्पाती ही सरेणा, कल्पाती ही सरेणा, कल्पाती ही सरेणा. म्हणविता तसा दास, म्हणविता तसा दास, म्हणविता त्याचा 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 दास. दान केले संती, कल्पाते शरणा, कृपादान केले संती, कल्पाते शरणा, कल्पाते शरणा. कृपादान केले संती, कल्पांती ही सरेना. कल्पापर्यंत सरत नाही इतकं कृपादान संतांनी केले. एकंदरीत आजचा अभंग तुकोबारायांनी लिहून आपल्या सगळ्यांवर कृपाच केलेली आहे, बरोबर आहे की नाही? उपकारच केलेले आहेत. एक लक्षात ठेवा, तुम्ही सर्वजण खूप गोड गातात, हे केवळ आणि केवळ संतांचे उपकार आहेत. दादा, मी खूप पोपटासारखी बोलते, लोक म्हणतात कीर्तन छान आहे, पण माझ्यावर केवळ तुकोबारायचे संतांचे उपकार आहे. तुम्ही वाजवतात, हे गातात, हे टाळ वाजवतात, हे केवळ आणि केवळ संतांचे उपकार आहे. माझ्या संतांनी जर अभंगच लिहून ठेवले नसते तर आपण काय परमर्थ केला असतं महाराज. म्हणून संतांनी जे दिलंय ते जगात कोणी देऊ शकत नाही. म्हणून तुकोबारायचा आजचा अभंग आपल्यासाठी कृपादानच आहे की नाही. म्हणून तुकोबाराय देव कसा आहे ते सांगतात, ऐका. पण आजचा जो अभंग आहे तो सगळ्यांसाठी मुळीच नाही बरं का. कोणासाठी आहे कोणासाठी नाही ते सांगते, ऐका. सगळ्यांनी लक्षपूर्वक कीर्तन ऐकायचं. मी तुम्हाला प्रश्न नंतर विचारणार तेव्हा उत्तर आलं पाहिजे, ऐका. पहिला वर्ग आहे जो देवाला जाणत नाही, मानत नाही, त्याला महाराज सांगत नाही. दुसरा वर्ग आहे जो देवाला जाणतोही आणि मानतोही, त्यालाही महाराज सांगत नाही. मग तिसरा वर्ग आहे ज्याने देवाला अध्याप मानलेलं आहे पण जाणलेलं नाही, त्याच्या करता आजचा अभंग आहे. विठ्ठल जो देवाला जाणत नाही, मानत नाही, त्याला सांगून काहीच उपयोग नाही. ऐका, थोडं खालच्या लेवलच्या भाषेत बोलते, ऐका. ज्याला बापच मानायचा नाही त्याला वर्ष श्रद्धाशी काय घेणं? वर्ष श्रद्धाशी घेणं कुणाला? ज्याला बाप मानायचंय त्याला. ज्याला देवच मानायचा नाही त्याला आजच्या अभंगाशी काय घेणं? मग जो देवाला जाणत नाही, मानत नाही, त्याला महाराज नास्तिक म्हणतात. आणि नास्तिकाची मोठी व्याख्या आहे दादा. नास्तिक कुणाला म्हणावं? व्यवस्थित ऐका. स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा काढून टाकतो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो, त्याला जातीवंत नास्तिक म्हणतात. येतंय का लक्षात तुमच्या? स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा काढून टाकतो, त्याला जातीवंत नास्तिक म्हणतात, बरोबर ना? असे नास्तिक खूप आहे. स्वतःही परमार्थ करायचा नाही,
आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू द्यायचा नाही. स्वतःही महाराज वर्गणी द्यायची नाही सप्त्याला, आणि दुसरं देतं त्याला सुद्धा नाव ठेवल्याशिवाय राहायचं नाही. असे नास्तिक खूप आहे. समजा आज माझं कीर्तन तुम्ही ऐकलं बरं का, तुम्हाला माझं कीर्तन आवडलं आणि तुमच्यातल्या एखाद्या बाईला वाटलं आज माळ घालायची, किंवा तुम्हाला वाटलं बाबा, समजा एखादा नसेल माळ करीत, त्याला वाटलं का ताईंचं कीर्तन ऐकलंय आज माळ घातली पाहिजे, म्हणजे असं काही वाटत नाही कोणाला, पण वाटलंच एखाद्याला, त्यानं माळ घातलीत की बरेच नास्तिक त्याच्याकडे पाहतात आणि लोकाला सांगतात करू करू भागला देवपूजेला लागला. कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती कधी सहन होत नाही. लक्षपूर्वक ऐका. परमार्थ करायचंय महाराज, वैदिनी सारखा परमार्थ करा. वैदिन येते का तुमच्याकडे? वैदिन येते का? हा येते की नाही? त्या वैदिनीला एकच गाव नाही महाराज, अनेक गाव असतात की नाही. त्या वैदिनीच्या डोक्यावर पाटी असते, महिला मंडळ, एक हात असा पाटीला असतो आणि एक हात काठीला असतो. त्या पाटीमध्ये काय काय असतं आई? सुया असतात, बिबवे असतात, कंगवे असतात, गाळण्या असतात, चालण्या असतात, आणखीन फणी असते. फणी फणी फणीचा उपयोग कशासाठी करतात? वा 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 उवा काढण्यासाठी करतात. आणि कशासाठी करतात? ती फणी कशात असते? तिच्या पाठीमध्ये असते. पण दादा बरं का ऐका, ती वैदिन ती पाटी घेऊन जाते बरं का त्या गावामध्ये. ती एक काठी अशी हलवत असते बाबा, सगळेचे सगळे गावातले कुत्रे तिच्यावर भुकतात. कोणावर? खरं सांगायचं भुकतात की नाही? भुकतात. पण वैदिनीकडनं सुद्धा बाबा एक गुण घेण्यासारखा आहे. काय? वैदिन एकाही कुत्र्याला हाड म्हणत नाही. का बरं? तिला माहितीये गल्लीतले सगळे कुत्रे हुसकत बसले तर आपला धंदा पुरा व्हायचा. परमार्थ करणाऱ्याने वैदिनी सारखा परमार्थ करा. मागे भुंकणारे खूप आहेत, लक्ष देऊ नका दादा. कारण वैदिनीकडनं गुण घेण्यासारखा आहे. जो जो ज्याचा मी घेतला गुण, तो तो मी गुरु केला जाण. गुरु सियाले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. ज्याच्याकडनं मला गुण मिळाला तो माझा काय झाला? गुरु झाला. म्हणून नास्तिक स्वतःही करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. ऐका बरं, तुम्ही कधी बाबा ऐका महिला मंडळ, तुम्ही कधी माशी पाहिली का? माशी हा म्हणा नाही म्हणा काहीतरी म्हणा ना. तुम्ही मला म्हटले असते तर नाशिकवरून पाठीभर माशा घेऊन आले असते. बघितली की नाही? फ्रेश बसा बघू सगळे, सावधान बसा, पार मरगळण्यासारखं बसू नका, आनंदी बसायचं जरा. चेहरा टवटवी. कधी कधी एखाद्या बाईचा चेहरा असा असतो महाराज, जणू काही तिचं कोणी गेलं का काय, अशी चेहरा घेऊन बसले असतात. पार तोंड उतरून बसतात. काही काही तर इतके तोंड उतरून बसतात तर नेमके पुढे येऊन बसतात. आणि त्यांचे तोंड मी पाहिले की मलाही वाटतं जीव द्यावा का काय. कुठून आबू द्यायच्या पुढे कीर्तनाला उभी राहिली वाटतं ना. म्हणून जरा फ्रेश बसा बघू, आनंदी बसा, टवटवीत बसा. तुम्हाला काय दुःख आहे महाराज? अख्ख्या जगाला दुःख आहे, पण ते दुःख कीर्तनात घेऊन बसायचं नाही. आनंदी बसायचं, टवटवीत बसायचं, अगदी मरगळण्यासारखं बसायचं नाही. सगळ्यांनी आनंदी बसा. ऐका काय विचारलं होतं प्रश्न तुम्हाला? क्या बात आहे, एकट्याच जिवंत वाटतं तेवढ्या. त्यांचंच लक्ष आहे माझ्याकडे. जाऊ द्या. माशी पाहिली का तुम्ही? आता तरी हो म्हणा ना बया. शाबास. ऐका पाहिली ना माशी? महाराज असं एक पुढारी होता बरं का, चांगला 100 किलोचा होता. किती किलोचा होता? अजिबात एकमेकीकडे पाहायचं नाही, एकमेकाकडे पाहायचं नाही. ज्याचं वजन त्याला माहिती आहे. आणि तुम्हाला एक सांगते, वजन वाढायला सुद्धा समाधानच पाहिजे गड्या. जळक्या माणसाचं कुठं वजन वाढतं का? वजन वाढायला काय पाहिजे? समाधान. समाधानाशिवाय वजन वाढत नाही. का पुढारी होता बाबा, जेवायला बसला, पाची पक्वान्नाचं जेवण, आणि जेवायला बसला, असं ताटावरून पाणी फिरवलं. बरं, ताटाच्या वरून पाणी का फिरवावं? जेवायला बसल्यावर मुंग्या येऊ नये म्हणून, नाही का? मग का फिरवावं? कारण सांगताय का? ज्याच्या घरी आपण जेवायला जातो ना, त्या स्त्रीनं जर मनात संकल्प विकल्प वाईट विचार आणून स्वयंपाक केला असेल तर ते सगळे दोष त्या अन्नामध्ये उतरत असतात. पण ज्या वेळेला आपण ताटाच्या भोवती पाणी फिरवतो त्यातले सगळे दोष निघून जातात आणि अन्नाचं रूपांतर प्रसादात होत असतं. आहारशास्त्र सांगते प्रसाद असतो प्रसन्नता, ते वातावरण प्रसन्न व्हावं
त्याचं रूपांतर प्रसादात व्हावं म्हणून ताटाच्या भोवती काय फिरवायचं? पाणी. उद्यापासून सगळ्या फिरवत चला. ऐका, इकडे याने ताटाच्या भोवती पाणी फिरवलं. कोणी? पुढारी. तेवढे लक्षात राहू दे तुमच्या चांगले. पुढाऱ्यानं ताटाच्या भोवती पाणी फिरवलं, सगळं जेवण संपवलं. महाराजी असं म्हणतात, जेवणाच्या शेवटी गुलाबजाम म्हणजे स्वीट्स खावं बरं का. आपल्या नशिबात नसली गुलाबजाम तर गुळाचा खडा तरी खावा. म्हणजे आज होते बरं झालं, आजची पंगत बाकी छान होती बरं का, मस्त एकच नंबर. ऐका, ताटाच्या भोवती पाणी फिरवलं, जेवायला बसला, स्वीट्स खावं म्हणून अशी गुलाबजामची वाटी घेतली. ऐकताना तुम्ही, गुलाबजामची वाटी घेतली, त्यातला असा गुलाबजाम काढला, तोंडात टाकायला आ केला. आ, गुलाबजाम तोंडात टाकणार तेवढ्यात एक माशी बनबन करत आली आणि गुलाबजामच्या आधीच आतमध्ये गेली. आता आतमध्ये गेल्यावर महाराज तिने कोणत्या तरी कोपऱ्याला लपायचं नाव. त्याचं गोडाऊन बरंच मोठं होतं. पोट आता 100 किलोचं म्हणलं पोट बरंच मोठं असेल ना. हा, त्याचं गोडाऊन बरंच मोठं होतं. पण माशी आत गेली महाराजी, हा बाहेर गेला आणि याने डबडब केली आणि उलटी करून टाकली. माशीचा स्वभाव आहे, स्वतःही पचत नाही आणि खाल्लेलं सुद्धा पचत. तुका म्हणी अन्न चिरोनी दिमाशी, तुका म्हणी अन्न चिरोनी दिमाशी, आपुली आई से संसर्गे, आपुली आई से संसर्गे. तुका म्हणी अन्न चिरोनी दिमाशी, तुका म्हणी अन्न चिरोनी दिमाशी, आपुली आई आपुली आई गोड प्रमाण दिलं म्हणून महाराज माझा दृष्टांत प्रमाण बाह्य नव्हता हे सिद्ध झालं बरं का. तुका म्हणे अन्न जिरोनिधी माशी, आपुलिया ऐसे संसर्गे. माशीचा स्वभाव आहे, स्वतःही पचत नाही आणि खाल्लेलं सुद्धा पचू देत नाही. नास्तिकाचा बाबा स्वभाव आहे, स्वतःही परमार्थ करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. ऐका जरा, दोघं पती पत्नी होते महाराज आणि दोघांची अॅनिव्हर्सरी होती. अॅनिव्हर्सरी माहिती आहे तुम्हाला? हो, फार गाजलेली. बोला, अॅनिव्हर्सरी म्हणजे काय? शाबास, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लग्नाचा वाढदिवस. मला विशेष वाटतो, लग्न झाल्यापासून कुत्र्या मांजरासारखे भांडतात आणि त्यांची अॅनिव्हर्सरी किती किती भांडतात बाबा. आणि त्यांची कुठून आणली पाश्चात्य धर्म संस्कृती मला कळत नाही हो. हे बर्थडे करणं, अॅनिव्हर्सरी करणं ही पाश्चात्य धर्म संस्कृती आहे, ही आपली हिंदू धर्मातली संस्कृती नाहीये दादा. तुम्ही विचार करा, ही बाकीच्या देशात आणलेली संस्कृती आहे. अरे आयुष्यातलं वर्ष घटत असतं, ते काही साजरा करायचा विषय आहेत का? आणि आता करू नये तुम्ही करतात. ऐका बरं का, हे पोरं लय बडबड करतात. मी डायरेक्ट जय विठ्ठल करून टाकल बरं का, आवरून घेईल कीर्तन. आवरू का? तुमच्यामुळे कोणालाच ऐकायला भेट. लिंक लागत नाही, लिंक लागता लागता कुठून तरी लागते आणि मग या असे लोक घाण करतात, मग बरं वाटत नाही. तुम्हाला माझं बोलणं जरा अवघड वाटेल महाराज, पण माझा जरा स्ट्रिक्ट स्वभाव आहे, कडक स्वभाव आहे. संप्रदायाच्या नियमाला पालन करणारे मी बाई आहेत दादा. मला तुम्ही पुढच्या वर्षी बोलवलंच पाहिजे असं नाही, पण माझं कीर्तन तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचलं पाहिजे याची एवढीच माझी इच्छा आहे, एवढीच माझी इच्छा. या पुण्यक्षेत्र